कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी हौशीराम सयाजी खेमनर शनिवारी दुपारी 12:30च्या सुमारास माझ्या शेतामध्ये मच्छिंद्र रामबा खेमनर याने अतिक्रमण केलेलं होतं आणि नवीन शेडचं बांधकाम करीत होता. मी त्याला सांगायला गेलो का माझ्या शेतामध्ये बांधकाम करू नको, तुझ्या हद्दीमध्ये बांधकाम कर. त्याने लगेच मला शिव्या करून, दमदाटी करून कुऱ्हाडीने हल्ला केला व त्याच्या मुलाने छबन मच्छिंद्र खेमनर याने लोखंडी पाईपने डोक्यात मारला आणि रखमा गोर खेमनर याने लोखंडी पाईप डोक्यात मारला. त्याच्या बायकोने मला धरून राहिला आणि मच्छिंद्र रामबा खेमनर याने मारहाण केली. मला गंभीर दुखापत झालेली. मला यांनी जीव मारण्याची धमकी दिली, याला जीवच मारून टाकतो या उद्देशानं जीव घेणा हल्ला माझ्यावर केलेला आहे. मी पोलिसांना फिर्याद दिलेली आहे. माझी फिर्याद दाखल झालेली आहे. त्या आरोपींना अटक करून मला योग्य न्याय द्यावा. त्याच्यानंतर मी दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर सुद्धा मला धमक्या देतात. माझ्यासोबत असणाऱ्या माणसांना सुद्धा ते धमक्या देतात. मला योग्य न्याय द्यावा. आरोपींना ना अटक करून मला योग्य न्याय मिळावा. संगीता मच्छिंद्र खेमनर आणि मच्छिंद्र रामबा खेमनर यांनी माझ्यावर खोटी एनसी नोंदवलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी खोटी बातमी प्रसार माध्यमाद्वारे केलेली आहे. त्यांचं तिथे शेड आहे, ती शेड माझ्या हद्दीमध्ये आलेली आहे आणि त्या शेड पासून, त्या कोंबड्यांपासून खूप त्रास होतोय आणि खूप आजारी पडण्याचं कारण त्याच्यापासून झालेलं आहे. मी त्यांचा कोणताही रस्ता अडवलेला नाही. जो रस्ता आहे तो माझ्या शेतामधून, तो माझ्यासाठी आहे. त्यांची शेती पलीकडे आहे, त्याच्यातून त्यांना रस्ता आहे. मी त्यांचा कोणताही रस्ता अडवलेला नाहीये. मी त्यांना कोणतीही झटापट केलेली नाहीये, शिवीगाळ केलेली नाहीये आणि त्यांना कोणतीही जीव मारण्याची धमकी दिलेली नाहीये. त्यांनी खोटी एनसी नोंदवून हा बनाव केलेला आहे. त्यांची मुलं घरीच असतात. त्यांच्या मुलांनी मला धमकी दिलेली, त्यांनी मला जीव मारण्याचा हल्ला केलेला आहे. मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हे केलेलं नाहीये, हा शिवीगाळ मारहाण काही केलेलं नाहीये. त्यांच्या पोल्ट्री पासून, त्यांच्या पोल्ट्रीचे जे कोंबड्या आहेत त्या मेल्याच्या नंतर आमच्या शेतामध्ये ते उघड्यावरती टाकतात. त्यांचेच जे कुत्रे आहेत ते कुत्रे ते भक्षण करून ते पूर्ण मांसाहारी झालेले आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वी माझ्या पुतण्याची मेंढ्या मारल्या. त्या मांसामुळं त्रास होतोय. वन्य प्राणी सुद्धा त्यांचा जास्त तिथे वावर होतोय. त्याच्यामुळे त्यांच्या पोल्ट्रीच्या वासामुळे, त्या कोंबड्या मेल्यामुळे आम्हाला त्याचा खूप त्रास आहे. आणि या पोल्ट्रीमुळे आमच्या मेंढ्या मारल्या. त्यांना विचारायला गेल्यावरती ते धमकी देतात आणि जाब विचारायला गेल्यावरती जीव मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना साधं विचारायला गेलं तरी ते अशा प्रकारचा जीव घेणं हल्ला करतात. दांडक्यांनी मारू, जीवच मारून टाकू अशी माझ्या पुतण्यांना व माझ्या सोबत असणाऱ्यांना सर्वांना ते धमकी देतात. यापूर्वी त्यांचा मुलगा छबन मच्छिंद्र खेमनर यांनी बलात्कार केला आणि तो म्हणतो की मी बलात्कार करून मी बाहेर आहे, मला काहीच झालं नाही, तर तुला जीवच मारून टाकतो, तुझ्या बरोबर असणाऱ्यांना जीवच मारून टाकतो अशी धमकी देतोय तो.
मच्छिंद्र रानबा खेमनर हा सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीमधला माणूस आहे. त्याची कायम गुन्हेगारी चालते. त्याचा जो मुलगा आहे लहाना, तो म्हणतो का श्रीरामपूर सारखं करून टाकू, तुम्हाला गोपसून टाकू, तुमचे मर्डर करू, अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य आहे. तर त्यांनी जी खोटी एनसी दिलेली आहे त्याच्यामध्ये मी त्यांना काहीही बोललेलं नाही, शिवीगाळ केलेली नाहीये. ती एनसी खोटी आहे. माझ्यावर त्यांनी खोटे मीडियाची बातमी केलेली आहे. माझ्याच याच्यामध्ये त्यांनी 1 ते 1.5 एकरचं अतिक्रमण केलेलं आहे. मी अतिक्रमण सोडून द्या सांगायला गेल्यावरती तो जीव घेणं हल्ला आणि अशी हुकुमशाही पद्धतीनं दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी मला ते देत आहे. त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती गंभीर दखल घ्यावी. मला यांच्यापासून धोका आहे. माझ्या भाऊवर असणाऱ्यांना सुद्धा यांच्यापासून धोका आहे. हे अचानक हल्ला करून माणसांना जीव घेणं हल्ला करतात, जीव मारण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांना लवकर अटक करून मला योग्य ती कारवाई करावी, योग्य ते न्याय द्यावा आणि त्यांना याची शिक्षा व्हावी. आणि मग ज्या दिवशी माझा पोलिसांनी जबाब घेतला त्यावेळेस माझी थोडीशी परिस्थिती गंभीर असल्यामुळं मेंदूला मार होता. तर मला याच्यातून पुरवणी जबाब द्यायचा आहे. तर पुरवणी जबाब माझा पोलिसांनी परत घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. माझ्या मेंदूला मार आहे, माझ्या डोक्यामध्ये जखमा झालेल्या आहे, पाय फ्रॅक्चर आहे. त्याच्यामुळे पोलिसांना माझी अशी विनंती आहे की पोलिसांनी माझा एक पुरवणी जबाब घ्यावा आणि त्यांना अटक करून योग्य ती कारवाई करावी, त्यांना शिक्षा व्हावी अशी माझी विनंती आहे. मच्छिंद्र रानबा खेमनर याने जी खोटी बातमी केली त्याच्यामध्ये त्याने उल्लेख केलाय का 307 गुन्हा माझ्यावर दाखल झाला. तर तो जो गुन्हा आहे त्याचा आणि आमचा कोणाचाही काही संबंध नाहीये. त्याच्या सख्या भावानेच त्याला मारहाण केलेली आहे. त्याच्यामुळे त्या खोट्या बातमीशी त्या गुन्ह्याशी आमचा कोणताही संबंध नाही आहे. याचं जर जुना रेकॉर्ड जर तपासलं तर हेच गुन्हेगारी प्रवृत्तीमधले आहे. याचा मुलगा कोणाच्या याच्यामध्ये सुटून आला आणि तो धमकी देतोय. आणि त्याचा लहान मुलगा जो आहे ज्ञानेश्वर मच्छिंद्र खेमनर हा सुद्धा श्रीरामपूर सारखं करून टाकू अशी मला माझ्या भावनांना धमकी देतोय. त्याच्यामुळे प्रशासनाने याची काळजी घ्यावी आणि मला योग्य न्याय द्यावा. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.